मुंबईच्या गल्लोगल्ली मिळणारा आणि झटपट होणारा असा मुंबई स्ट्रीट व्हेज पुलाव आज आपण करतोय. त्यासाठी मी ह्या सगळ्या भाज्या ज्या पुलावसाठी लागतात त्या स्वच्छ धुतल्यात, कट करून घेतलंय. आणि ह्या ज्या भाज्या आहेत त्या थोड्या 2-3 मिनटं वाफवून घ्यायच्या. आणि वाफवल्यानंतर ह्या भांड्यामध्ये थोडंसं तेल घ्यायचं, बटर टाकायचं, जिरं, कांदा, टोमॅटो थोडं परतून घ्यायचं तेल आणि बटरमध्ये. सगळं परतल्यानंतर त्यामध्ये आलं लसूण पेस्ट घालायची, बटाटा घालायचा, तेही थोडं परतून घ्यायचं. त्यानंतर झाकण ठेवून थोडा वेळ हे शिजू द्यायचं. त्यानंतर आपण जे वाफवलेल्या भाज्या आहेत त्या टाकायच्या, लाल मसाला घालायचा, पावभाजी मसाला घालायचा, हळद घालायची थोडी त्यामध्ये. आणि ह्या मसाल्यामध्ये सगळ्या भाज्या पुन्हा सगळ्या मिक्स करून घ्यायच्या. भाज्या शिजल्या तरी पण थोडंसं पाणी त्यामध्ये शिंपडायचं, कारण की आपण भात मिक्स केल्यानंतर तो एकदम कोरडं नाही, असं सुक्कं सुक्कं नाही झालं पाहिजे म्हणून. भाज्या शिजल्यानंतर त्यामध्ये धणे पावडर घालायची, शेजवान सॉस घालायचं त्यामध्ये आणि सगळं मिक्स करायचं. आणि मिक्स केल्यानंतर आपलं जे मीठ आहे चवीनुसार मीठ घालायचं आणि झाकण ठेवून पुन्हा या भाज्या 2-3 मिनटं फक्त शिजून घ्यायच्या. त्यानंतर त्यामध्ये वाफवलेला बासमती भात आहे तो मिक्स करायचं. सगळं चांगलं मिक्स करायचं. 2-3 मिनटं झाकण ठेवून पुन्हा थोडीशी वाफ येऊ द्यायची. त्यानंतर तयार होईल चटपटीत असा मुंबई स्ट्रीट व्हेज पुलाव, जो गरमागरम प्लेटमध्ये काढायचा आणि काकडीसोबत मस्त असं खायचं.